कुठं निघालास? ऐका हो, ऐका. या ज्योती माळ्याला वस्तीवर येऊ देऊ नका. नका जाऊस त्या वस्ती. शब्द दिलाय ना, रानबाच्या वस्तीत पाऊल ठेवणार नाही. त्याला दम निघणार नाही. त्याच्या मनात आलं ना तर तो जाणारच. कुणाची पर्वा करणार नाही. थांबा. ए खापऱ्या, काय दात काय काढतोस? काय झालं दात काढायला? रानबा, अरे घडलंयच असं. या दात काढणार आणि तुम्ही रडत बसा. म्हणजे शाळा बंद. वय, अरे सकाळच्याला मला चावडीवर बोलविल तर. चावडीवर? आणि ते कशाला? अरे सांगतो जरा दम धर. आधी हलगीवाला येऊ दे. तवर काय उठा तुम्ही. शाळा शिकत्यात. ए घुम्या धुरप्या, त्या पाट्या फेका जाळात. चुलीत टाका. अरे फेका. असं ऐकत नाही वय तुम्ही. तुमच्या तर चला निघा. चला बरा घरला. ए खापऱ्या, काय पिसाळलेला कुत्रा चावल्यागत काय करतोयस? हा? रानबा, तुझ्या त्या ज्योतिबाचं घर जळलं असतं. पार डोंबाळा झाला असता. काय? वय खरं बोलतोय. काल रातच्याला गावकऱ्यांचा लोंडा तुझ्या त्या ज्योतिबाच्या घरावर आदळला. मग काय पेटत पलित बोळ टाकलं की त्याच्या घरावर. वाडक्यात वाचला बरं, नाही तर पाक कोळसा झाला असता. अरे पर का? इथं येऊन शिकवतोय ना, त्याचा सबक दिला. थोडक्यात बचावलं ज्योतिराव, नाहीतर त्यांचा बी जायबा ताराळ झाला असता. आता कसले येत आहेत ते? आता नाही त्यांच्यात हिंमत इथं यायची. अरे पोर सकाळपासून वाट बघत बसलीत. कवा येणार पण तुझी विचारतायत. रानबा, अरे रानबा, आता तरी शहाणा हो. पेटत बोळ ज्योतिरावाच्या घरानं सहन केलं. आपल्या घराचं काय? आपल्या झोपडीला ठिणगी बी सहन होणार नाही. जरा विचार कर. आणि तुम्ही समजे विचार करा. अरे आपल्या झोपड्यावर वाळलेल्या गवताच्या पेंड्या आणि खानेरी निरगुडीचं पांजरान तग धरल का? कापरासारखं जळून जाईल. काय तग धरताय? नाहीतर काय. ए पोरी, आपल्या हातात पाटी आणि खडू नाही. मेलेल्या ढोराला ओढायचा दोरच शोभतो बघ. मग तुम्हाला असंच वागायचं होतं तर आम्हाला स्वप्न तरी कशाला दाखवलीत? तुम्ही चुकलात मालक.
मी हरलो नाही तर हरलो नाही मी, पण अडकलोय. घरच्या नात्यांच्या बंधनात अडकलोय. अडकलात. तुमच्या गळ्यातल्या या मडक्यापेक्षा जास्त अडकलात. हं? आमच्या कमरेच्या झाडूच्या दोराच्या गाठीपेक्षा जास्त घट्ट गाठ आहे वय. कोंडे, काय फटकल मारून बसली या? तुझं पंतोजी काय आता येत नसत्यात. चल वाट. बिया नाही उठणार जोपर्यंत माझा पंतोजी येत नाही तोपर्यंत मी इथं बसून राहणार. मी नाही जाणार. आमच्या नशिबात फक्त मरणच लिवलंय. शिक्षण नाही, अस्पृश्यांच्या पोरांनी शिकायचं नाही. मोठ्या जातीतली लोक इमारती बांधतात ना, त्याच्या पायामध्ये आपले मुर्दे गाडायचे, पायाभरणी करायची त्यांची. अरे कवा धरणं तुझी वाट बघतो या. आताच कुठे रा? चाल बिगी बिगी. कवाची वाट बघितली मी. आता वाजव, म्हणजे मला भूदेवांचा निरोप द्यायला बरं पडेल. निरोप? कसला निरोप? अरे त्याच्यासाठी तर दिस उगायला चावडी बोलवली आहे. हा? हा, तू वाजव रे. ऐका हो, ऐका. ध्यान देऊन ऐका. धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या खालच्या जातीतल्या लोकांना विद्या अक्षर शिकण्याची मुभा नाही. ते धर्माच्या खिलाफ आहे. अशा गोष्टी करण्यास धर्मात बंदी आहे. अरे आपली जात ओळखा, आपली पायरी ओळखून वागा. ते खडू पाटी आपल्या हातात सोबत नाहीत, ते फेकून द्या. या चोती माळ्याला वस्तीवर येऊ देऊ नका. आजपासून वस्तीत भरणारी शाळा बंद. शास्त्रानुसार वागला नाही ना तर त्यो गुन्हा ठरल, अपराध ठरल. जातीशी इमान राखून वागा, कळलं का? काल त्या चोत्याच्या घरावर पेटतं बोळं पडलं, उद्या आपल्या झोपड्यावर पडल. जमाल का ते? पंतोजी आता येणारच. रानबा, तुझ्या नातीला सांग, दवंडी ऐकली ना व? मग तसं वाघ म्हणा. वस्तीवर आखरीत घडायला असं कुणी बी वागू नका, नाही तर माझ्या एवढा वाईट कुणी बी नाही. वाजव रा. पंतोजी नाही येणार. रडू नका कोंडा, शाळा आपल्या नशिबात नाही. कुठं निघालास? सांगायलाच पाहिजे. सांगितल्या बगर घराबाहेर पाऊल बी ठेवायचं नाही. आलोच जाऊ. हे तू बरोबर करत नाहीस हं, ज्योती. आवा आवा, ह्यो बघा बाहेर निघालाय. अरे रातच्याला काय बोलला होतास? सकाळी विसरलास बी. हे बरोबर नाही ज्योती. अरे हे बघ, आत्ता आत्ता पावतर घरातनं कोळसं बाहेर काढतोय.
जळती लाकडं बाहेर काढतोय. अरे हाताचं काळ सुधीक गेलं नाही र अजून. अगं जाऊस त्या वस्तीत. ऐक माझं. ज्योती, का असा अडीलपणा करायला लागलायस? माग फिर. अण्णा मी ज्योती, अरे काल रातच्याला जी तमाशा झालाय तो पुरा पडला नाही का? आता अजून तेच करायचंय का? आता मी काय तुझ्या पाया पडू का? जा गप जाऊन बस घरात. अण्णा मी आलो जाऊन. ज्योती, हे बघ, माझ्याकडे बघ. अरे मी पुरता जायबंदी झालोय. आपल्या बापावर हात उगारलाय. काल रातच्याला आपल्या घरावर इस्तू पडलाय. अरे जरा तरी भ्या वाटू दे र. अरे आमच्या जीवाचा विचार कर. ज्योती, आईला जी शब्द दिलाय त्याची तरी किंमत ठेव बाबा. नाही रानबाच्या वस्तीत पाऊल ठेवणार. मग ही पुस्तकं घेऊन कशाला चाललाय? आमच्या शिलाबाडी वय ते काय नाही. हाय, त्याची पिशवी घे. दे इथं. अगं फिरून तर येतो. फिरून येतोस होय? हा, मग जा की मळ्यात जा. हा, वाफ्याला पाणी घाल, वांगी तोड, फुलं तोड, समद कर. फकस्त त्या अवस्थेत जाऊ नगस र बाबा. तुला शब्द दिलाय ना, रानबाच्या वस्तीत पाऊल ठेवणार नाही. आता माझ्या पाठीला कुठं डोळा आहेत, पण माझी शपथ आहे तुला. आणि लवकर परत ये. हा, उगा कुणाबरोबर हुज्जत घालत बसू नकस. आलोच. आई अगं कशाला जाऊ दिलं त्याला? अरे शपथ मोडायचा नाही रे तो. अगं माझ्या 100 शब्द मोडलेत त्यानं आजवर. तो असलं काय मानत नाही. त्याच्या मनात येईल तीच करणार बघ. म्हणजे तू रानबाच्या वस्तीत जाणार? त्याला दम निघणार नाही. त्याच्या मनात आलं ना तर तो जाणारच. कुणाची पर्वा करणार नाही. खंडेराया, आता तूच सांभाळ र बाबा. हुंडा, घुमाजी, मरीबा, द्रौपदी, मी आलोय. थांबा. थांबा तिथंच. उगा मोहर याल. हात जोडतो तुम्हासनी, पण इथून पुढे वस्तीवर येऊ नका. का? का? अहो वस्ती नासवताय तुम्ही. नासवतोय? काय बोलतोयस खापरू? अहो तुमची वाच्या पोपटाची, पण मन कार उड्याचं आहे. ह्यांच्यावर नजरबंदी कराल तुम्ही, पण माझ्यावर होणार नाही. हा, ज्योतिबा, माझं ऐका. बोलले हे बोलले. यांच्यामुळे सारा खेळ खंडोबा झालाय. साऱ्या वस्तीची नासाडी झाली. खापरू, अरे आत्ता दवंडीची हलगी वाजली. यानं दवंडी दिली. यानं सांगितलं विद्या आणि अक्षर शिकायची मुभा नाही आम्हाला. ते पाप आहे, धर्माच्या खिलाफ आहे. म्हणून कुणी बी हातात खडू पाटी अजाबात घ्यायची नाही. आणि तुम्ही वस्तीवर यायचं नाही. आजपासून वस्तीवरली शाळा बंद. तरी साऱ्या शूद्र लोकांनो, शास्त्र सोडून वागाल तर तो गुन्हा ठरल. हे पक्क ध्यानात घ्या.
कुणी दवंडी कुणी द्यायला सांगितली? सरकारनं. सरकार? सरकारचा आणि आमचा काय संबंध? आम्ही फक्त भूदेवांचं ऐकणार, त्यांना डावलणार नाही. का रे बाबांनो? मी म्हणतो, तुम्ही हित कसं नाही, तुम्ही तर कोळसा याचा पाहिजे होता. किती गावला कोळसा? 10 गाड्या का 12 गाड्या? काबरू, माझं घर जळून 10 गाड्या कोळसा भरून आहे तर 12 गाड्या. त्या 10-12 गाड्यांना एक बोटभर खडू भारी आहे. बोटभर. आणि इथं तर एक खडू नाही, 10 खडू तयार होतील, 100 खडू तयार होतील. त्यामुळे त्या आगीची मला फिकीर नाही. अहो, तुम्हाला नसल फिकीर, पण आमचं काय? आमचं काय? ज्योतिराव, हात जोडतो मी. तुम्ही निघा, निघा. आजपासून वस्तीवरली शाळा बंद. ठीक आहे, मी लेकरांना बाहेर शिकवतो. ज्योतिबा, काल तुमच्या घरावर हल्ला झाला, त्याची झळ आम्हाला लागाय नको. रगात सांडावं लागेल. ते कुणाला चुकले राणबा? कुणाला चुकले? शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी करंगळी कापून शिवपिंडीवर रक्ताचा अभिषेक केला होता ना? हो, असं ऐकलंय. लांब कशाला जात? आपण साधं वराड घेऊन जातो तेव्हा वेशीवर लिंबू नारळ देतो ना? का देतो? पुढचा रस्ता मोकळा व्हावा म्हणून. झाडाखाली जेवायला बसलो तर घास काढून ठेवतो. का ठेवतो? कुणाचा आत्मा असेल तर आपण त्याचं देणं दिलं झालं. याचा अर्थ काय? कोणाला तरी देणं द्यावं लागतं. पुढची वाट सुकर व्हावी म्हणून. आजा जेव्हा आंब्याचं झाड लावतो ना, तेव्हा नातवंड आंब खातात. कोणाला तरी देणं आहेच ना. बरोबर आहे म्हणा तुमचं. काय बरोबर आहे? सांग ना, काय बरोबर आहे? मी आपलं मंतर मारल्यासारखी मान डोलवितोस. ज्योतिबा, हात जोडतो, पर माणसं भयकवू नका. आम्ही हाय ना, त्यात खुश आहे. आमच्या गळ्याला गाणं आहे, आमच्या डफाला नाद आहे, आता पायात बळ आहे. आमचा एक तराळ एका घटकत 4 कोस गावात जाऊन निरोप देतोय. म्हणलं तर दगड बी पच्चितोय. कमरेला एक चिरकुट जरी असला ना, तरी आमचा जन्म जातोय. तवा ज्योतिराव, तुमची इद्या आम्हाला नगा. पण मी शिकवायचा पण घेतलाय. अहो, कसलं पण? हे काय सीता स्वयंवर हाय होय? ज्योतिराव, तुम्ही निघा बरं. निघू? अरे, मी जर माझ्या घरावर झालेला हल्ला बाजूला ठेवून तुमच्या दिशेने येतोय, तर तुम्ही तुमच्या मनातली भीती बाजूला ठेवून एक पाऊल माझ्या दिशेने टाकू शकत नाही. पंतोजी, मला शिकायचंय. कोंडे, एक मुस्काडा झालीन. पंतोजी, याने माझी पाठी फोडली. तुळचे, घेऊन जा हिला. कोंडा, ज्योतिबा, आमच्यावर उपकार करा आणि इथं जावं. आता तुम्ही निघा. बघा, अजून बी पाय हल ना. रानबा, घेऊन जा त्यांना वस्ती बाहेर. जा, निघा. चला ज्योतिराव. पंतोजी, नका जाऊ. पंतोजी. तुम्ही चला रा. तुळशे, घे. चला. हे.
जर डोळे मिटून दूध पित त्याला वाटतं आपल्याला कुणी बी बघत नाही, समजा जग त्याला बघत असतं. हे परकर पोलका कुणासाठी शिवलंय? काम आर नाही तर पास. अहो, एखादा अस्पृश्य मरायला काही कारण लागतं का? आता तुम्ही माझी पुढची चाल बघाच. शिकली तर सुद्या घडेल समाज. पाटी घेऊन हाती शिकायला चल पोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. लिवायाची वाचायाची कसली ग चोरी. झुंजायाला बळा दिला, कष्टाला फळ दिलं, जिण सार उजळलं सावित्री माईनं.